मृदुला आज 5वा दिवस आहे या घटनेनंतर आणि 5व्या दिवसानंतर आज सकाळपासून जे आहे ते 2 मृतदेह या ठिकाणी सापडलेत। मात्र खरं तर ज्या नेव्हीच्या मार्फत या ठिकाणी एक बचाव कार्य जे आहे ते सुरू करण्यात आले किंवा नेव्हीच्या मार्फत एक सर्च ऑपरेशन जे आहे ते सुरू केले ते म्हणजे या ठिकाणी जे एसटी सापडतात का त्या बघण्याचा प्रयत्न सुरू आहे। ज्या गाड्या गेल्यात त्यांचा शोध कार्य या ठिकाणी युद्धपातळीवर सुरू आहे। आपण बघू शकतो की हा जो अपघातग्रस्तांपासून 3 किलोमीटरचा जो पट्टा आहे या ठिकाणी जे आतापर्यंत गाडीचे पार्ट्स आहेत ते सापडलेले आहेत। म्हणजे आज सकाळी या ठिकाणी नेव्हीने सर्च ऑपरेशन करत असताना त्यांना एक एसटीचा जो मोठा पत्रा असतो जो साईडचा पत्रा असतो तो सापडलाय आणि त्याचबरोबर त्याच्या अगोदर कालही या ठिकाणी एसटीचे पार्ट्स याच ढोवामध्ये जे आहेत ते एनडीआरएफ असेल किंवा नेव्ही असेल यांना सापडले होते आणि त्याच्या मार्फतच आज गाड्यांचा शोध जो आहे तो सुरू आहे। पाऊस कमी आहे आणि पावसा कमी असल्यामुळे पाण्याचा प्रवाह जो आहे तो कमी झालेला आहे आणि त्याचाच कुठेतरी भाग म्हणून आज या ठिकाणी एक पाईप जो आहे तो टाकला जातो या सावित्रीच्या पात्रामध्ये आणि पाईपाच्या मार्फत ज्या ठिकाणी कुठे आवाज किंवा लोखंडाचा आवाज येतोय त्या ठिकाणी हे सर्च ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे। काल या ठिकाणीच एक अँकर जो आहे तो लागला होता आणि अँकरच्या माध्यमातून पाणबुड्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सावित्रीच्या पात्रामध्ये ते पाणबुडे उतरले होते आणि त्यांच्या मार्फत खाली एसटी कुठे किंवा पत्रा कुठे काय लागतोय का हे बघितलं जात होतं। मात्र त्याला आज सकाळी कुठेतरी यश आलं आणि सकाळच्या सत्रांमध्ये जर बघायला गेलो तर एक एसटीचा मोठा पत्रा जो आहे तो सापडला याच सावित्रीच्या पात्रामध्ये। अगदी घटना घडली त्याच्यापासून साधारणतः 3 किलोमीटरचा हा भाग आहे आणि या ढोवामध्ये सध्या एसटीचे पार्ट्स असतील किंवा ज्या विविध गाड्या ज्या गेलेल्या आहेत तवेरा असेल किंवा दुसरी एक गाडी आहे त्यांचे स्पीकर्स असतील एसटीच्या पार्टचा जो पत्रे असतील किंवा ज्या सीट्स असतील या ज्या आहेत या ढो आहे जो हा 3 किलोमीटर परिसरामध्ये या ठिकाणी सापडले। त्यामुळे या ठिकाणी गाड्या असण्याची शक्यता आहे आणि त्याच्या दृष्टीनेच नेव्ही आणि एनडीआरएफचे जे टीम्स आहेत ते याच पट्ट्यामध्ये साधारणतः 3 किलोमीटर म्हणजे घटना घडली त्यापासून 3 किलोमीटरच्या पुढच्या साईडला अगदी विसावाचा हॉटेल जो आहे त्या हॉटेलपर्यंत ही सर्च मोहीम जी आहे ती राबवली जाते। मृदुला अगदी खरं आहे प्रणव आणि ज्या तऱ्हेनं आपण बघतोय की या बसेसचे छोटे छोटे पार्ट्स मिळतात म्हणजे तो त्यावेळेसचा पाण्याचा प्रवाह किती असेल आणि तो अपघात किती भयंकर असेल हे आपण समजू शकतो। धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। प्रणव पोळेकर महाडून आपल्याला माहिती देत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।